आणि घिवली टीमसाठी देखील अप्रतिम गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये नील युवा टॅलेंटेड खेळाडू वय वर्ष 17 आणि आपण पाहू शकता इथे मात्र फटका फसला कॅच आउट 49. थँक्यू मास्टर. नवीन बॅट्समन अनिकेत मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटचा बॉल खेळण्यासाठी येत असताना नवीन फलंदाज येण्याचं कारण रिव्हर्स अटेम्प्ट केला, फटका फसला, बरोबर गेला हातामध्ये शॉर्ट थर्ड मॅनचा आणि कॅच टिपला जातो. जन्मेश पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक आणि 2 वर 2. क्या बात आहे. नील व्हॉट्सअपला स्टेटस लाईव्ह विकेट येणार नीलच्या, परंतु यावेळेस शेवटचा बॉल अनुभवी खेळाडू जुना तांदूळ आणि यावेळेस मात्र फेकून दिला अनिकेतने बॉलला 6 धावेसाठी. शेवटचा हा षटकार कुठे ना कुठे या मॅच मध्ये फरक टाकणार, इफेक्ट पडणार. 55 आणि 56 धावेचं टार्गेट इथे सेट केलंय. हा बघा अनिकेतचा शेवटच्या बॉलवर केलेला हल्ला, शॉट होता परफेक्ट मिडल टू मिडल आणि फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठिकाणी. षटकार 6 धावा आणि 55 वर जाऊन स्कोरबोर्ड पोहोचला आणि 56चं आव्हान. परंतु चांगली गोलंदाजी, फक्त 8 धावा खर्च केला नीलने. 56 धावाचा पाठलाग सुरू होईल. जाऊया तोपर्यंत टॉस कडे. एक बाजूला दक्ष 11 सातपाडी आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल ती म्हणजेच विनर्स टेंबोडे. बजाव. थँक्यू. या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण बघू शकता. सातपाटी टीमचा कॅप्टन इकडे आहे. टेंबोडे टीम कॅप्टनला पाठवा. पंकज पाटील.
यस, टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कर्णधारीकडे आहेत. एकनाथजी घरत साहेबांना मी विनंती करूया आपले शुभ हस्ते करूया टॉस. एक बाजूला कस्तुब आणि दुसऱ्या बाजूला खासदार अवधूत कामतचा कॉल आहे आणि असं टॉस केला जातोय आणि खासदार फायर पास्तळ. धन्यवाद एकनाथजी घरत साहेब. टॉस विन केलं, काय घेणार? फिल्डिंग. कसं वाटलं खेळल्यानंतर, काय म्हणणार या स्पर्धेबद्दल, खासदार चषकाबद्दल? आम्ही उत्सुक असतो इकडे खेळण्यासाठी, कारण आमचा लकी ग्राउंड आहे आणि आयोजन एकदम सुंदर आहे. बेस्ट लक तुमच्या टीमसाठी. अवधूत बॅटिंग आहे, किती धावायपर्यंत प्रयत्न असेल? पुन्हा एकदा तेवढंच 45 ते 50. बेस्ट लक तुम्हाला देखील, कारण की मॅच सुरू होत आहे. आणि जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये, जिथे धावतं समालोचन घेऊन येतील प्रमोदजी शेडगे सर. थँक्यू व्हेरी मच. प्रीतमजी घरत यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. MS11 घिवली संघ सध्या आपण पाहतायत बॅटिंग करत असताना. स्विच हिटचा फटका जरूर खेळण्याची तयारी दाखवली होती तन्मयच्या माध्यमातून, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे. 56 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. जो शेवटचा बॉलवर षटकार आला ना, तिथे मात्र थोडीशी ऊर्जा मिळाली श्री जागमाता रावळे टीमला. 49 वरून डिरेक्ट धडक मारली 55 वर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय आणि यस, विकेट डाऊन. तन्मयला परतावं लागेल. चुकीचं शॉट सिलेक्शन आणि तन्मय बॅक टू द डगआउट. साहिल चापकेला मिळते पहिली सफलता. त्याच्या आता हाती लागली आणि इथून MS11 घिवली टीमला पहिला धक्का गॉन. कंट्रोल नव्हतं या स्ट्रोकवर तन्मयचं. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. हॅलो चेक. हॅलो चेक. अप्रतिम चांगली गोलंदाजी सध्या साहिल चापकेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना फलंदाजांना तत्पूर्वी जखडून ठेवलं गेलंय. यज्ञेश एका साईडला 2 बॉल फेस केलेत, अजून अकाउंट ओपन केलेलं नाही आहे. राकेश प्रभू एक्सपिरियन्स प्लेअर सध्या आपण पाहतायत. 1 बॉलमध्ये 2 रन त्याच्या बॅटमधून आलेत. संयमाने आणि आक्रमकतेने खेळेल का याकडे लक्ष असणार आहे साहिल चापके समोर.
स्विचिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पहिलं षटक साहिल चापकेच्या नावावर काय गोलंदाजी केली. अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण करत असताना फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. कृपया करून जी समोरची जी बाईक जी कार आहे कृपया करून जे वनिता हॉटेल आहे त्या ठिकाणी कृपया करून ती कार ची लाईट्स ऑफ करा. वनिता कृपया करून वनिता हॉटेलच्या समोर जी कार आहे कृपया करून ती लाईट्स ऑफ करायची आहे. तीन धावा झालेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अतिशय चांगली गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावर सुंदर लाईन अँड लेंथ सध्या आपल्याला पाहायला मिळते आणि साहिलने चांगली गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघावर ऑटोमॅटिकली दडपण आणलंय. त्याच्या स्वतःच्या कुशल नेतृत्वावर अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. तुमच्याकडे अलीकडच्या काळामध्ये व्हेरिएशन असणं फार गरजेची गोष्ट राहिलंय. वी हा शब्द डिक्शनरीमध्ये फिट ठेवला पाहिजे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं चांगली गोलंदाजी केली साहिलने, परंतु आता बॉल आहेत 30 आणि 30 बॉलमध्ये 53 रन हे सामन्याचं समीकरण. 30 बॉल 53, 30 बॉल आणि 53 रन हे सामन्याचं समीकरण. निहिल किनी यावेळेला हलक्याच्या हाताने यज्ञेश दवणे खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना हार्दिक पुढे सरसावेल तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड क्रिकेट सध्याच्या घडीला आपण पाहताय. सिंगल डबलला महत्त्व देणं फार क्रिकेटर विसरलेत आणि त्यामुळे क्वचित आणि कदाचित असे फलंदाज असतात जे सेन्सिबल क्रिकेट दाखवण्यामध्ये यश प्राप्त करतात आणि त्यामध्ये आता यज्ञेश दवणेला आपण पाहिलं की 2 रन्स मिळाल्या. संघाची धावसंख्या 5. निहिल किनी एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. चांगला बॉल होता. अप्रतिम सुपर डिलिव्हरी. सध्या निहिल किनी आपण पाहिलं तर लेदर बॉल क्रिकेटचे धडे सुद्धा गिरवतोय. मोठमोठ्या स्पर्धांचा अनुभव घेत असताना पाहायला मिळतो. कारण अनुभव मोठ्या स्टेजला लगेच तुम्हाला मिळत नाही की मोठी स्पर्धा तुम्ही खेळला तर लगेच तुम्हाला अनुभव येतो. तुम्ही छोट्या स्पर्धेपासून जेव्हा क्रिकेट खेळता त्यावेळेला त्या अनुभव वाढत जातो. यावेळेला ऑन साईडला पूल केलंय. शानदार फटका पाहायला मिळतोय आणि पंपूच्या डोक्यावरून MS मोतीलाल शाह साहेब यांच्या स्वागतासाठी आणि राज पुजारी माटे यांच्या स्वागतासाठी षटकार. क्लास. काय फटका खेळला होता. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. गेल्या मॅचमध्ये फ्लॉप शूटरला होता, परंतु काय हिटमॅन मुंबईचा राजा रोहित शर्मा स्टाईलच्या अंदाजामध्ये यज्ञेश दवणेने या बॉलला पाठवलं आमच्या सन्माननीय व्यासपीठ माजी खेळाडू आणि आमच्या आयोजकांच्या सन्मानासाठी. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. ग्रेट टायमिंग. निहिल कमबॅक करेल का? आणि हो, कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. हलक्याच्या हाताने हवेत खेळले होते. सेन्सिबल बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय यज्ञेश दवणे. या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे, नो डाऊट अबाउट इट. 12 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे. 4 बॉलचा खेळ झाला आहे. निहिल किनी अंडर 25चा हा खेळाडू अतिशय आपण पाहू शकताय चांगलं क्रिकेट हाताळत असताना. या खेळाडूकडे सुद्धा खूप पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे, एबिलिटी आहे आणि त्यामुळे षटकार आल्यानंतर त्याने लगेच लाईन अँड लेंथवर भर दिली. 1 रनवर फक्त सॅटिस्फाईड राहावं लागलं. हलक्याच्या हाताने सन्मान दिलाय. चांगला बॉल डिलिव्हर करत असताना एखाद्या चांगल्या फलंदाजाला जेव्हा तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करता ऑटोमॅटिकली तुमचे होप्स वाढतात, सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो आणि तेच निहिल किनीने यावेळेला केलं. गुड डिलिव्हरी. सुरेख कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. 12 रन झालेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 बॉलच्या समाप्तीनंतर MS11 घिवली मोतीलाल शाह साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ. या बॉलला लेफ्ट केला. जीत पाटीलच्या हातामध्ये व्हाईट बॉलचा इशारा. अभिजित तांडेल यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 ने ॲड होईल. इथून खूपच बाहेर होता हा बॉल. आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा होता. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 जाऊन पोहोचले गेले. 43 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. ऑन साईडला कंट्रोल स्ट्रोक पाहायला मिळतोय. नियंत्रणबद्धता दाखवली. हलक्याशा हाताने सॉफ्ट हँड नरम हाताने खेळला
1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 2 षटकांच्या अखेरीस MS11 घिवली टीम 14 वर जाऊन पोहोचली गेली 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी 42 रनची आवश्यकता असेल. 24 बॉल 42 रन हे सामन्याचं समीकरण. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा DJ ब्रेक. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा पाटील्स नेटवर्कवर खासदार चषक 2026. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या MS11 घिवली टीम 14 वर जाऊन पोहोचली गेली 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 24 बॉल आणि 42 रन हे सामन्याचं समीकरण. साहिलने पहिल्या षटकामध्ये 2 रन फक्त खर्च केल्या होत्या, परंतु निहिलकिनीच्या गोलंदाजीवर धावांचा वेग वाढला. त्यामध्ये एक षटकाराचा समावेश. 24 बॉल आणि 42 रन. खासदार चषक 2026च्या माध्यमातून आजची दुसरी रात्र या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेचा नियम अप्रतिम पाहायला मिळतो. क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणारा संघ ऑल इंडिया ओपनचे 2 खेळाडू आपल्या संघामध्ये खेळू शकेल आणि त्यामध्ये फक्त सिंगल ओव्हर त्या गोलंदाजाला दिली जाईल. मग आयकॉन प्लेयर असतील आणि हा नियम प्रत्येक संघाला मात्र यावेळेला सूचित आम्ही करीत आहोत. 14 धावा 1 गडी बाद. 6 बॉलमध्ये 9 रन यज्ञेशच्या बॅटमधून आलेत. राकेश प्रभू 4 बॉलमध्ये 3 रन. यावेळेला स्विचीचा फटका, वा कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. सरळ बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क. षटकार. वीस धावा 1 गडी बाद. काय फटका खेळला होता. अतिशय चांगल्या पोझिशन मध्ये आले. बॅटची ग्रीप बदलली, त्या बॉलला बरोबर रीड केलं आणि साहिल चापकेचा हा बॉल स्लोवर वन होता. थोडीशी बॉलला फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला आणि सरळ स्विच हिटचा फटका स्वीट हिटमध्ये कन्वर्ट होत असताना पाहायला मिळाला. षटकार आला. 20 धावा. साहिलचा हा बॉल ह्या वेळेला स्विच हिट पुन्हा एकदा खेळण्याची तयारी दाखवली होती. पंचांकडे हलकीशी अपील, उत्साह जास्त आणि आत्मविश्वास या बॉलवर कमी पाहायला मिळाला. तत्पूर्वी आपण पाहिलं तर डॉट बॉल. साहिल चापके कमबॅक करणं जाणतो. जरी मोठ्या स्पर्धेचा तेवढा अनुभव नाही आहे, परंतु साहिल चापकेकडे ती क्षमता आहे विकेट घेण्याची, डॉट बॉल टाकण्याची जी क्षमता आहे आणि चांगल्या चांगल्या फलंदाजाला बॉल बीट करण्याची यावेळेला पंचांकडे जरूर अपील केली होती. पंचांनी अक्षय नाईक यांनी लगेच सांगितलं की ऑफ्टर मिसिंग आहे, लेग बायचा इशारा. चांगली अंपायरिंग आतापर्यंत राहिले तिन्ही पंचांच्या माध्यमातून. मग अक्षय नाईक असतील, अभिजित तांडिल असतील, कैलाश पागदरे असतील, कालच्या दिवसात राकेश राऊत यांना आपण पाहिलं. आणि खरे हे आपण पाहिलं तर न्यायाधीश आहेत या मैदानाचे. ॲक्शन रिप्ले आपण पाहिलं होतं, पाहू शकतायत. राऊंड द विकेटने आले आणि आफ्टर मिसिंग होतं. गुड डिसिजन बाय अक्षय नाईक, ग्रेट. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बॅटचं टॉप एज, फिल्डर येत आहे, स्वतः गोलंदाज येत आहेत. साहिल चापके विकेट मिळते. सेकंड विकेट डाऊन. यज्ञेश दवने बॅक टू द डगआउट. 21ला दुसरा धक्का. थँक्यू. चांगली खेळपट्टी बनवली निरंजन घरत, अर्थातच बाळूदादा यांनी आणि बाणगंगा ग्रुपने, आणि खुश असतील
या विकेटवर, या खेळपट्टीवर, की समान न्याय देणारी खेळपट्टी आहे. कधी गोलंदाजाला साथ देते, कधी फलंदाजाला साथ देते, कधी गोलंदाजाच्या प्रेमात पडते, कधी फलंदाजाच्या प्रेमात पडते आणि पिच क्युरेटर म्हणून चांगली कामगिरी करताय सध्या आपण पाहिलं तर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनीष निजाई, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना यज्ञेश चांगली बॅटिंग करत होता, परंतु या वेळेला मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात गेले आणि फलंदाज यावेळेला बाद होत असताना आपण पाहू शकताय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 वर जाऊन पोहोचले गेले. तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. 35 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. श्री जागमाता रावळे टीमच्या गोलंदाजाने कमबॅक केले. यावेळेला साहिल चापके स्पेशली अतिशय चांगली गोलंदाजी केले. ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा साहिल चापकेची जी कृती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ती अफलातून आहे. अचूक टप्पा आणि भेदक मारा या दोन गोष्टींच्या जोरावर सध्या गोलंदाजी चांगली करतोय. कारण तुमच्याकडे फक्त वेग असून चालत नाही, तर अचूक टप्पा आणि नियंत्रणबद्धता जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही जगातील सर्वोत्तम फलंदाजाला सुद्धा बीट करण्याची आणि विकेट घेण्याची क्षमता बाळगू शकाल. परंतु त्यासाठी सुद्धा प्रॅक्टिस करावी लागते. तुम्ही किती तास प्रॅक्टिस करता याला महत्त्व नाही आहे. तुम्ही मन लावून जर 1 तास जरी प्रॅक्टिस केली ना तरी सुद्धा यश हे तुमच्या भोवतीच फिरत राहील. साहिलचा बॉल वेग होता, नियंत्रण नव्हतं, व्हाईट बॉलचा इशारा, 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22, 22 लॉस ऑफ 2 विकेट. खूपच बाहेर होता, वाईड लाईनच्या सेकंड लाईनच्या बाहेर यावेळेला बॉल डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळतोय. 1 रन ॲड झाली, 22 ला 2. चांगला बॉल यावेळेला समोरून स्लोवर 1 बॉल पाहायला मिळाला आणि मनीष निजाईला हा बॉल कळलाच नाही. ॲक्शन रिप्ले विदिन सेकंदामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. समोर बॉल ठेवला होता आणि हलकासा मात्र ऑफ कटर यावेळेला आपण पाहू शकता. ग्रेट डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लेंथ, क्लास. आता वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. काय साहिल चापकेने गोलंदाजी केले. 2 षटकं, 9 धावा, 4.50चा इकॉनॉमी आणि 2 विकेट्स मिळवले. महत्त्वपूर्ण सलामीवीर तन्मय आणि यज्ञेशला पाठवलं डगआउटच्या दिशेने. सध्या राकेश प्रभू आणि एका साईडला मनीष निजाईला आपण पाहत आहेत. 18 बॉल 34 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळेल. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. अठरा बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 34 रनची आवश्यकता आहे. सामना बॅलन्स आहे. दोन्ही टीमकडे अजून सुद्धा 50-50% चान्सेस निर्माण झालेत. यावेळेला ऑन साईडला पॅटर्न शॉट. काय राकेश प्रभूच्या बॅट मधून या वेळेला अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. हा तर ISPL मधला 9वा आहे. षटकार 6 धावा. रोड पार वरती त्याच्यावरती मारलाय. कोणता लेफ्टी इथे लवकर सक्सेसफुल नाही होत. एक राकेश प्रभू प्रत्येक वर्षी टुर्नामेंट गाजवतो. जबरदस्त फटका होता. काय कलात्मकतेचा स्ट्रोक पाहायला मिळाला. सिग्नेचर शॉट राकेश प्रभूच्या बॅट मधून. 28 धावा. चांगला बॉल. नेहिल किनी कमबॅक करणं जाणतो. फार कमी वयात आणि कमी वेळेमध्ये या खेळाडूने अप्रतिम चांगली प्रगती केली आणि ज्या पद्धतीने आपण पाहू शकताय तर नेहिल किनी एक समजूतदारपणाचा क्रिकेट सातत्याने खेळत असतो. मागील बॉलमध्ये काय झालं हे मला ठाऊक नाहीये. आत्ता मला प्रेझेंट काळामध्ये काय करायचं आहे
हे त्याला ठाऊक आहे, त्यामुळे डॉट बॉल आला. त्यानंतरचा बॉल ह्या वेळेला स्विच खेळण्याची तयारी दाखवली होती. एका साईडला एक्सपिरियन्स प्लेअर, षटकार जरूर आला परंतु नवख्या गोलंदाजाने 2 बॉल डॉट सुद्धा केले. त्यासाठी खरोखरच कौतुक करावं लागेल निहिल किनी. रावळे एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. 28ला 2, 3.3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. अप्रतिम सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना सिंगल तर मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नाहीये. हार्दिक पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या 29 धावा 29. विजयासाठी 27 ची आवश्यकता आहे. 14 बॉल आणि 27 रन हे सामन्याचं समीकरण. 14 बॉल 27. पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला कट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. जीत पाटील आहे, पाठीमागे चुकी करणार नाहीये. ग्रेट डायरेक्ट हिट. आणि इथून मात्र आपण पाहू शकतायत फलंदाज बाद. 13 बॉल 27 रन. 13 बॉल आणि 27. क्या बात आहे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. MS11 घिवली वर्सेस श्री जागमाता रावळे. या विकेटच्या निमित्ताने या आपण ऐकूया डिस्क जॉकीला. श्री जागमाता रावळे टीमने कमबॅक केलंय. आता बॉल आहे तुमच्याकडे 13 आणि 13 बॉल मध्ये विजयासाठी 27 रनची आवश्यकता आहे. कधी सामना MS11 घिवलीच्या बाजूने झुकतो, कधी सामना श्री जागमाता रावळेच्या बाजूने पलटतो. म्हणजेच क्रिकेटमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर या स्पर्धेत चित्तथरारक सामने झालेत. त्यामुळे ही स्पर्धा एक वेगळ्या क्वालिटी लेवलची म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेमध्ये अनेक संघ का खेळण्यासाठी तरसतात, कारण इथे तुम्हाला 6-6 षटकांचे सामने खेळायला मिळत आहेत. लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये क्वचित आणि कदाचित तुम्हाला 6 षटकांचे सामने खेळायला मिळत असतील. ऑन साइडला जितूचा हा मिस्टामिंग स्ट्रोक ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन तर डेफिनेटली मिळेल. एकच धावेवर समाधान व्यक्त करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 30. या धावसंख्येवर 30 रन, लॉस ऑफ 3 विकेट, 12 बॉल आणि 26 रन. 12 बॉल 26 रन, 13च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. 12 बॉल 26 रनची आवश्यकता आहे. 12-26. थँक्यू. 12 बॉल 26 रन हे सामन्याचं समीकरण. अप्रतिम सामना. सध्या नयन पाटील गोलंदाजी मार्कवर येताना हार्दिकला थांबवलंय. नयन पाटील स्वतः येत असताना आपण पाहू शकतायत, कारण नयन पाटीलचं 5वं षटक हे निर्णायक असतं, परंतु आता खरी गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. ते कला कौशल्य दाखवण्याची हीच ती संधी प्राप्त होते. 12 बॉल 26. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. 1 रन तर डेफिनेटली ह्या वेळेला पाहायला मिळेल. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचतोय 31. या धावसंख्येवर 11 बॉल आणि 25 रन. प्रिव्हियस बॉल पहा. यावेळेला नयन पाटीलचा हा अखूट टप्प्याचा बॉल होता. खूप मोठी संधी होती, मात्र बॅटची एज घेत मस्तकाला बॉल बरोबर कानाच्या कोपऱ्यात जाऊन आदळला, परंतु जरूर जास्त दुखापत झाली नाही.
आणि इथून जर आपण पाहिलं तर कारण या इंजुरी ज्या असतात ना त्या खूप खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सहन कराव्या लागतात. कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो, क्रिकेटसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. आता बॉल आहेत तुमच्याकडे 11 आणि 11 बॉलमध्ये विजयासाठी 25 रन. लक्षात घ्या 1 मिनिट आणि 36 सेकंद तुमच्याकडे राहिलेले आहेत हे षटक टाकण्यासाठी. याची दखल घ्यायची आहे, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक प्लेअर तुम्हाला मध्ये घ्यावा लागेल. 1 मिनिट आणि 26 सेकंद आहेत. यावेळेला लो फुल टॉस बॉल होता ऑन साईडला, मिस टायमिंग स्ट्रोक. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटतील का नाही, एकच धावेवर सॅटिस्फाईड. आता बॉल आहे 10 आणि 10 बॉलमध्ये 24 रन. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. जितो एका साईडला दट्टाकट्टा फलंदाज, ज्या खेळाडूकडे मात्र एबिलिटी आहे, परंतु आता खरी गरज आहे ती संकटात सापडलेल्या संघाला बाहेर काढण्याची. जेव्हा एखादा संघ संकटात सापडतो त्यावेळेला तुम्ही वर्चस्व गाजवता, त्यावेळेला इतिहास रचला जातो. ऑन साईडला दी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फार वेगाने बॉल निघून येतोय. पंपू पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धावेवर सॅटिस्फाईड. आता बॉल आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 बॉलमध्ये 23. सध्या MS यांना दाखवलं जातं, मोतीलाल शाह साहेब यांच्या चेहऱ्यावर थोडीशी खुशी सुद्धा आहे आणि टेन्शन सुद्धा पाहायला मिळतं. परंतु या व्यक्तिमत्वाला भरपूर वेळा पाहिलंय की पराभूत झाल्यानंतर सुद्धा ती पचवण्याची क्षमता या व्यक्तिमत्वाकडे आहे. त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये MS हे नाव सध्या ट्रेंडिंगला पाहायला मिळतं. 33ला 3. यावला ऑन साईडला समोर ठेवला, परंतु इथे आपण पाहू शकताय षटकार. खराब फिल्डिंग. साहिलच्या मस्तकाला दस्तक देत बॉल निघून गेला सरळ षटकारासाठी. थँक्यू. ओरपिच बॉल होता, बॅकलिपचा वापर केला, स्टँड अँड डिलिव्हर शॉट पाहायला मिळाला आणि काय बॉलला फॉलो केलं होतं. अप्रतिम उंच उडी मारली होती, परंतु बरोबर साहिलच्या हाताला स्पर्श करून चेंडू कटआउट्सला जाऊन आदळला, सन्मान दिला. यावेळेला ऑन साईडला काय फटकेबाजी सुरू आहे राकेश प्रभूच्या बॅटमधून. 6 धावा. संघाची धावसंख्या 45. 7 बॉल 11. राकेश प्रभू इज ऑन अ फायर. ही इज अ डेंजरस प्लेयर. राकेश प्रभू अथर्व यांनी सांगितलं की राकेश प्रभू यांचा बोलबाला नेहमीच या अंबट गोड पास्तळच्या ऐतिहासिक मैदानात सातत्याने असतो. लेफ्ट हँडेड बॅटर सातत्याने फ्लॉप ठरतात, परंतु राकेश प्रभू चांगला खेळ दर्शवत असताना पाहायला मिळतो. त्यामुळे या खेळाडूकडे कन्सिस्टन्सी आहे. 7 बॉल 11 रनची आवश्यकता आहे. विघ्नेश ठाकूर हे सुद्धा ऑनलाईन स्कोरिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली माहिती त्यांच्या माध्यमातून सुद्धा दिली जाते. मग हिमांशू सिंग यावेळेला कॉमेंट्री बॉक्समध्ये चांगली ऑपरेटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मास्टर माइंड ऑपरेटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. 7 बॉल 11. सामना होता कुठे आला कुठे. ज्या नयनने गेल्या मॅचमध्ये संयमतेने गोलंदाजी केली होती, परंतु त्याच गोलंदाजाला आता आक्रमकता दाखवले राकेश प्रभूने. 14 बॉलमध्ये 29 रन. परंतु नयन असा गोलंदाज आहे की कोणत्याही क्षणाला विकेट घेण्याची क्षमता स्वीकारणारा गोलंदाज आहे. चांगला बॉल होता. यावेळेला पंचांकडे अपील जरूर केली. खोलवर बॉल होता. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. पंपू पुढे सरसावेल आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं लेग बाईचा इशारा अक्षय नाईक यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 46. आता बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये 10 रन बरोबर मिनिटे झालेले आहेत. त्यामुळे आपण पाहू शकतायत काय
वाजले ते स्क्रीनवर दाखवतात. अप्रतिम या वेळेला जे धन्यवाद डीजे काय फटका या वेळेला साहिलने मात्र चांगले प्रयत्न केले होते तो षटकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर आपण पाहू शकतायत हा दुसरा जो षटकार अप्रतिम आपण पाहतायत फॅब्युलस बॅटिंग एक्सलंट बॅटिंग पाहायला मिळते त्यासाठीच राकेश प्रभू पोलाड या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळाले या खेळाडूला 6 बॉल आणि 10 रन सध्या राज पुजारी माटा यांच्या चेहऱ्यावर आणि भाविक यांच्या चेहऱ्यावर थोडीशी खुशी सुद्धा आहे आणि स्माइल तर बनते नो डाऊट अबाउट इट 6 बॉल 10 रन अनुराग चव्हाण परफेक्ट कॅमेरामॅन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं परफेक्शन काय असतं कुठे एक्सप्रेशन कशा पद्धतीने कॅप्चर करायचे आहेत आणि पाटील्स नेटवर्कच्या माध्यमातून सध्या आपण पाहत आहेत कैलासजी पागदरे यांच्याशी बातचीत करत असताना निरंजनजी घरत एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय बिटवीन द गॅप आहे फार वेगाने बॉल निघून चाललाय तत्पूर्वी सिंगल मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 रन्स कंप्लीट केल्या जातील 2 रन्स मिळतील टाळ्यांचा कडकडाट आता होत असताना पाहायला मिळतोय 5 बॉल आणि 8 रन 5 बॉल 8 रन 8 रन 5 बॉल MS11 घेवली की श्री जागमाता रावळे एका साईडला बोईसर विभागातील अप्रतिम संघ भरपूर वेळा मात्र पराभवाची चव चाखायला मिळाली परंतु ते उभारले होळीपाडा चषक अर्नाळा किल्ल्याच्या मैदानातून यंदाच्या हंगामामध्ये तिथून त्यांची सुरुवात जी झाली ती अप्रतिम पाहायला मिळते या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक हा झेल खूप महत्वपूर्ण आणि इथे मात्र आपण पाहतायत हा झेल कॅरी केलाय ग्रेट कॅच निहिल किनी फ्रेम मध्ये येत असताना आपण पाहतायत फलंदाज बाद आता बॉल आहे 4 आणि 4 बॉल मध्ये 8 थँक्यू 17 बॉल आणि 31 रनची बहारदार खेळी झंझावती आणि झुंजार एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत राकेश प्रभूसाठी 182.35 चा स्ट्राइक रेट 4 षटकार ग्रेट इनिंग बेस्ट नॉक पाहायला मिळतोय आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बाय राकेश प्रभू पोलाड बॅक टू द डगआउट भावार तामोरे न्यू बॅटर मात्र हा प्रिव्हियस बॉल हार्दिकचा अगदी मात्र फिरवला होता बॅट थोडीशी स्विंग झाली हातामध्ये बॅट फिरली आणि इथून मात्र चांगला झेल कॅरी करत असताना निहिल किनीला आपण पाहतायत आता बॉल आहे तुमच्याकडे जवळजवळ पाहायला मिळतात 4 आणि 4 बॉल मध्ये 8 रन 4 बॉल 8 हे सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बॉल तयार या वेळेला आल्या आल्या जबरदस्त फटका स्ट्रेट ड्राइवचा पाहायला मिळतो क्या बात है छोटा पॅक बडा धमाका खणखणीत चौकार गुड शॉट 3 बॉल आणि 4 रन थँक्यू 3 बॉल आणि 4 रन भावार तामोरेचे एक्सप्रेशन पहा त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स चेसिंग कंपल्सरी आहे 3 बॉल आणि 4 रन हार्दिक मॅच विनर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं परंतु काय प्रत्येक सामना चित्त थरारक का म्हणून या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघ तरसतात खेळण्यासाठी वेटिंगला असतात कारण ही स्पर्धा आहे एक क्वालिटी लेवलची 6 षटकांचे सामने तुम्हाला कुठेच खेळायला जास्तीत जास्त मिळणार नाहीत ते पास्तळच्या मैदानात या मग 6 षटकांचा सामना खेळा सध्या आपण पाहताय 3 बॉल 4 हृदयाची धडधड वाढत असणारा हा सामना सध्या पाहायला मिळतोय पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज भावार्थ तामोरे गेल्या मॅच मध्ये चिराग तामोरेला जी मॅन ऑफ द मॅच मिळाली ती डेडिकेट केली आणि त्याचे होप्स वाढले
चांगला बॉल यावेळेला समोरून फिरवलाय. आता 2 बॉल आणि 4 रनची आवश्यकता. 2 बॉल आणि 4 रन. जबरदस्त अप्रतिम चांगला बॉल डिलिव्हर केला होता. थोडासा लांब ठेवला होता या बॉलला आणि अगदी बॉलला फ्लाईट दिली, बाउन्स मिळाला. आणि हार्दिककडे ते एक्सपिरियन्स आहे, कारण या गोलंदाजाच्या नावावर सुद्धा एक मोटारसायकल रॉकी ग्रुप चषकामध्ये मिळाली होती. या खेळाडूला तोच हार्दिक आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे एक्सपिरियन्स या गोलंदाजाकडे आहे. चला घाई करा, चला थोडंसं स्पीडअप करा जरा. 2 बॉल 4, 2 बॉल आणि 4 रन. चला फील्ड सेट करा. 2 बॉल आणि 4 रन हे सामन्याचं समीकरण. चला अभिजित तांडेल यावेळेला सांगतायत चला फिल्डिंग सेट करायची आहे लवकरात लवकर. 2 बॉल आणि 4 रनची आवश्यकता. अतिशय सामना अप्रतिम रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. गेल्या मॅचमध्ये 1 बॉल 4ची गरज असताना आपण पाहिलं निहारने तो षटका ठोकला होता, परंतु इथे 2 बॉल 4. वय वर्ष फार कमी आहे, परंतु टॅलेंटची कमी नाही आहे. पुन्हा एकदा लांबून फिरवले या वेळेला. हा ना करता करता इथून मात्र विकेट मिळेल का? आणि यस, काय एक्झॅक्टली यावेळेला घडलं गेलंय हे आपण पाहूया. यस, पंच काय दर्शवत आहेत. व्हाईट बॉल, अंपायर्स कॉल, कारण बॉलरमध्ये आल्यामुळे कदाचित स्पष्टपणे दिसलं नसेल आणि त्यामुळे अंपायर्स कॉल. आणि क्लोज कीपर असल्यामुळे मात्र डेड बॉल झाला त्या ठिकाणी, लक्षात घ्या. फक्त हा व्हाईट कॉलसाठी अंपायर्स कॉल आहे. विकेट मिळणार नाही आहे, लक्षात घ्यायचं विराज. विकेट मिळणार नाही, मात्र तिथे फलंदाजाला थांबावं लागेल भावार्थला. या आपण चेक करूया. कैलाश वागदरे त्या ठिकाणी आहेत. तुम्ही बाजूला राहा, बघू नका. इट्स अ व्हाईट बॉल. आणि इथून आपण पाहिलं तर आता बॉल आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर स्ट्राईक रोटेट होणार नाहीये, लक्षात घ्या. मात्र तिथे भावार्थला थांबावंच लागेल, कारण क्लोज कीपर होते. आता बॉल आहेत 2 आणि 2 बॉलमध्ये 3 रन. चला लगेच फिल्डिंग सेट करायची आहे. थर्ड अंपायर कडून जो निर्णय आलाय तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. नो एक्सक्यूज. चला जीत पाटील अँड ऑल टीम, चला आपण लगेच फिल्डिंग सेट करायची आहे, कारण पंच कोणत्याही संघाच्या बाजूने नाही आहेत. त्यामुळे आपल्याला जो काही डिसिजन आहे तो एक्सेप्ट करावाच लागेल, लक्षात घ्यायचं आहे. 2 बॉल आणि 3 रन, कारण आपण सुद्धा आयोजक आहात. त्यामुळे अंपायर्स बाहेरून त्यासाठी इन्व्हिटेशन त्यांना दिलं गेलंय आणि त्यामुळे आपण पाहू शकताय जो काही निर्णय आहे तो तुम्हाला एक्सेप्ट करावा लागतो. 2 बॉल 3 रन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या यायला हव्यात या सामन्यासाठी. 2 बॉल आणि 3 रनची आवश्यकता. अप्रतिम सामना. 2 बॉल 3 रन. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. हार्दिक आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने. या वेळेला हा बॉल सरळ निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. आता 1 बॉल आणि विजयासाठी 3 रनची आवश्यकता आहे. भावार्थला मात्र या वेळेला आपण पाहतायत 3 बॉल 4ची आवश्यकता असताना सिंगल डबल क्रिकेटमधील बेसिक सध्या विसरलेत. त्यामुळेच क्रिकेटमध्ये षटकार चौकार मारून रील्स तेवढ्यापुरती बनतील, परंतु संघाला विजयी जर करायचा असेल तर याच क्रिकेटमधील बेसिकचा वापर करावा लागतो. गेल्या मॅच सारखाच मात्र यावेळेला आपण पाहतायत 1 बॉल आणि 3 रन.
जे 8 टीम क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करतील त्या टीम्सला आपण ड्रेसिंग तुमच्यासाठी कंपल्सरी असेल, लक्षात घ्यायचं आहे. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी. स्वास्तिक पाटील या ठिकाणी आम्हाला दर्शवत आहेत. 1 बॉल 3, 1 बॉल आणि 3 रन. काय मॅच रंगतदार स्थितीच्या वळणावर पाहायला मिळते. मनापासून सामना आवडला असेल, टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा दोन्ही टीम्सला. पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देऊया. 1 बॉल 3 ची आवश्यकता, कंपल्सरी चेसिंग. हार्दिक पुन्हा एकदा सज्ज भावार्थ तामोरे. यावेळेला अप्रतिम चांगला बॉल आणि तेवढाच मात्र यावेळेला बॉल डिलिव्हर करत असताना संघ MS11 घिवली टीम बॅक टू होम. हार्दिक अभिनंदन श्री जागमाता रावळे टीम. एक्सपिरियन्स खेळाडू खूप महत्वपूर्ण असतो. चोपन्नला 4 आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने 1 रनने विजयी प्राप्त झाला आणि भावार्थ या खेळाडूला थोडंसं फोकस करावं लागेल ते सिंगल डबलवर. ही तर सुरुवात आहे, नो डाऊट अबाउट इट. आणि इथून जर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच साहिल चापके ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 17 रन आणि 2 विकेट्स. 17 रन आणि 2 विकेट्स. साहिल चापके ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला आता शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि साहिल चापके या पण व्यासपीठावर आपल्याला सन्मानित केलं जाईल मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने.